आणि एक महत्त्वाची बातमी, ओबीसी आरक्षण संपलं असं म्हणत लातूरच्या रेणापूरमध्ये एका तरुणानं आत्महत्या केली। 35 वर्षीय भरत कराडने मांजरा नदीमध्ये उडी मारत आपलं जीवन संपवलं। आत्महत्येपूर्वी भरत कराडनं चिठ्ठी लिहिली। मंत्री छगन भुजबळ यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची आज भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं। ओबीसी मधला पहिला शहीद झालाय, बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असा निर्धार यावेळी भुजबळांनी व्यक्त केलाय। ओबीसी आरक्षण संपलं म्हणत तरुणाची आत्महत्या। लातूरच्या वांगदरी गावातील घटना। ओबीसीतला पहिला शहीद झालाय, बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, भुजबळांचा निर्धार। लातूरच्या रेणापूर तालुक्यातल्या वांगदरीमध्ये ओबीसी आरक्षण संपलं म्हणत एका तरुणानं मांजरा नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे। आत्महत्या केलेल्या भरत कराड या तरुणाच्या घरी जाऊन छगन भुजबळांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतली आहे। मंत्री छगन भुजबळ येवल्याचा नियोजित दौरा अचानक रद्द करून भरत कराडच्या कुटुंबाला भेटले। आत्महत्या केलेल्या तरुणानं चिठ्ठी लिहिल्याचा दावा केला जातोय। आत्महत्या केलेल्या भरत कराडच्या चिठ्ठीत नेमकं काय आहे पाहूया। मी भरत महादेव कराड। आताच महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचं कायमस्वरूपी आरक्षण संपवलंय। मी वेळोवेळी ओबीसी आरक्षणाबाबत आंदोलनात सहभाग घेतला होता, तरीही सरकारनं ओबीसी समाजाचा घात करून ओबीसी विरोधी जी.आर. काढल्यामुळे मी माझं जीवन कायमस्वरूपी संपवत आहे। माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा। मी भरत कराड। गावचे लोक सांगतात 3-4 दिवस तोच म्हणत होता की संपलं आपलं, आता काय पुढे राहिलं नाही आपल्याला, आणि त्याचं आणि सगळ्यांच्या समोर त्याने उडी घेतली। लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न पण केला, पण तो काय वाचला नाही। आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा अनेकांच्या जीवात बलिदान झालं, आता वाचवण्यासाठी बलिदान करण्याची पाळी आलेली आहे। माझी विनंती या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी त्याच्यामध्ये सगळे आले भट्टीमुक्त, बाबांनो कोणी आत्महत्या वगैरे काय करण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही सगळे ज्यात लढतो आहोत किंवा हा ओळखतच नाही आणि आम्ही संपलो, आमचं आरक्षण गेलं रे आरक्षण गेलं, मग आमचं संपलं तर माझ्या पोराला आणि नदीत उडी घेतली आणि आत्मसमर्पण केलं। ठीक आहे। भरत कराडच्या कुटुंबाला भेटताना भुजबळांसोबत धनंजय मुंडेही होते। कुटुंबाला भेटल्यानंतर वांगदरीच्या गावकऱ्यांना संबोधन करताना भुजबळांनी ओबीसी आरक्षणावरून सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले। अण्णासाहेब पाटील महामंडळ द्या मराठा समाजाला 650-700 कोटी रुपये, आमचं काही म्हणणं नाही, आणि या ओबीसी महामंडळ त्यांना 5 कोटी दिले। अरे हा काय न्याय आहे रे, हे काय न्याय आहे? माझी ओबीसी नाही तर आता ओबीसी आणि ओबीसीत आलेले सगळेच आता कोण वेगळं धरायचं, कुणाला वेगळं धरणार आहे? म्हणून माझी सर्व तरुणांना ज्यांना खऱ्या अर्थानं या आरक्षणाचा फायदा मिळणार आहे, मग ते कुठलंही आरक्षण असं आता ताईपण करू नका, कुणाच्याही आरक्षणाला धोका बसणार नाही। दुसरीकडे मनोज जरांगेंनीही तरुणांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलंय। त्याला दुसरं काही आलेलंच नाहीये, राजकारणाच्या पलीकडे त्या माणसाला काही आलेलंच नाही। पण गरिबाच्या लेकरांनी हे समजून घेणं गरजेचं आहे। गरीब मराठा, गरीब ओबीसी हे आपलं कुटुंब उघड्यावर पडतं, कोणी आत्महत्या करू नये। हे राजकारणी लोक विचित्र असतात, हे गरिबाचे लेकरं त्या पद्धतीनं त्या रूपाला आणतात आत्महत्येच्या आणि राजकीय स्वार्थ साधून घेत असतात। तर मराठा समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण नको का असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केलाय। 10% मराठा आरक्षण रद्द करायचं का असंही त्यांनी म्हटलं। दरम्यान जी.आर. कायद्याच्या चौकटीमध्ये बसणार आहे, कुठेही ओबीसींचं नुकसान होणार नाही असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का, ते रद्द करायचं का? EWS मध्ये तुम्ही 80-90% असता, तेही तुम्हाला नकोच का? याचं उत्तर
अनेक माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रात मंत्री झालेले आहेत, मराठा समाजाचे नेते शिकलेले आहेत, ज्यांना हे समजतं त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे. ज्यांना काही समजत नाही, अशिक्षित आहे, माहीत नाही, त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही. नाही, मी अशिक्षित असो किंवा शिक्षित असो, तुला तर अडकोंडीला आणलं ना. तुझं जे पण होतं मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं, त्याच्यावर तर मी पाणी फिरलं. मराठ्यांना तर मी आरक्षण मिळून दिलं. मराठवाडा गेला आणि पश्चिम महाराष्ट्र पण आरक्षणात गेला. आता जे काही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जो काही GR काढलेला आहे, हा GR कायदेशीर चाकोरीत बसणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा, आणि या GRमुळे OBC समाजाला कुठेही त्याचं नुकसान होत नाही, त्याचा धक्का लागत नाही. ही भूमिका आजही आमची सरकारची आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका आहे. तर मराठवाड्यामधील बंजारा समाजासंदर्भामध्ये धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. हैदराबाद गॅझेट प्रमाणे बंजारा समाजाला ST मधून आरक्षण देण्याची मागणी धनंजय मुंडेंनी पत्राद्वारे केली. हैदराबाद गॅझेटला OBCंचा विरोध सुरू असतानाच आता बंजारा समाजाच्या मागणीनं सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. मराठ्यांसाठी हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर बंजारा समाजही हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी आक्रमक झालाय. जळगाव, परभणी, बुलढाणा, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये बंजारा समाजानं मोर्चे काढले. दरम्यान बंजारा समाजाला STतून आरक्षण द्या अशी मागणी करत धनंजय मुंडे यांनी फडणवीसांना पत्र लिहिलंय. मराठवाडा प्रदेश सन 1948 पर्यंत निजाम शासित हैदराबाद संस्थानचा भाग होता. त्या काळातील हैदराबाद गॅझेटियर 1920 मध्ये लांबडा बंजारा समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून केल्याचं आढळून आलंय. बंजारा समाज मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. हैदराबाद स्टेट गॅझेटमधील पुराव्यांनुसार बंजारा समाज ऐतिहासिकदृष्ट्या प्रशासकीय नोंदींनुसार आदिवासी समाजात असल्याचं स्पष्ट होतं. मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर सन 1956 नंतर या समाजाला OBC NTC प्रवर्गात समाविष्ट करण्यात आलं. तेलंगणा, आंध्र प्रदेशात याच गॅझेटच्या आधारावर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला. राज्य सरकारनं मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर लागू केलं. त्याचा आधार घेऊन मराठवाड्यातील बंजारा समाजाला ST प्रवर्गात सामील करण्याची समाजाची मागणी आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भात कार्यवाही करावी अशी मागणी होतीये. हैदराबाद गॅझेटला OBCंचा विरोध सुरू असताना बंजारा समाजाच्या मागणीनं सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. एकत्रितपणे मोर्चा काढला. भ्रष्टाचार, गुंडगिरी, हनी ट्रॅप, ड्रग्ज विक्री यासह विविध मुद्द्यांवरून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये संजय राऊत, बाळा नांदगावकर हे देखील सहभागी झाले होते. आता महाराष्ट्र फक्त ठाकरेंसोबत राहील असा विश्वास संजय राऊतांनी यावेळी व्यक्त केलाय. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं नाशिकमध्ये सरकारच्या विरोधात एकत्रित मोर्चा काढला. भ्रष्टाचार, गुंडगिरी, शेतकरी आत्महत्या, खुलेआम ड्रग्जची विक्री या विरोधामध्ये दोन्ही ठाकरेंच्या पक्षांनी एकत्र येत आवाज उठवला. नाशिकमधल्या या मोर्चामध्ये संजय राऊत, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर सहभागी झाले होते. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी हातात शस्त्र घेऊन पत्ते खेळत पैशाची उधळण करत हे प्रतिकात्मक आंदोलन केलं. या जनआक्रोश मोर्चामध्ये मनसैनिकांनी भस्मासुराचे कपडे परिधान करत महायुती सरकारचा निषेध केला. नाशिकमध्ये गुंडगिरी, नाशिकमध्ये हनी ट्रॅप, मग असे सगळ्या नेत्यांनी सांगितलं. हे चित्र बदलायचं असेल तर उद्याच्या महानगरपालिकेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल, परिवर्तन करावं लागेल. दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले, ठाकरे बंधू एकत्र आले, दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकरांच्याच मागे जाईल, हा सुद्धा नाशिकनं संदेश दिलेला आहे. ज्या नाशिकला दत्तक घेतलं होतं त्या नाशिकला काय मिळालं? खड्डे मिळाले,
एमडी सारखे ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला टपरीवर मिळायला लागले. एक वची एक पत्नी बोलणारा असणारा आमचा राम प्रभू त्यांच्या या नाशिक मध्ये हनी ट्रॅप होतो. काय चाललंय आता? फक्त नेते मंडळी आणि कार्यकर्ते झाले. सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा. तुम्ही सगळेजण आज एकत्र आलेला आहात. ही एकजूट या मोर्चापुरती ठेवू नका. ही एकजूट तुम्हाला नाशिक मध्ये आपली पूर्ण ताकद यांना दाखवायची आहे की ताकद त्याला कधीही कुठल्या प्रकारची दृष्ट लागून देऊ नका. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या या एकत्रित मोर्चावर भाजपनं टीका केली आहे. संजय राऊत यांची आधी ब्लड टेस्ट करून घ्यावी. संजय राऊत यांनी गांजा ओढून ते या ड्रग्सच्या विरोधी मोर्चामध्ये आलेत का याची टेस्ट आधी मनसेच्या नेत्यांनी करून घ्यावी. आणि नाशिकचा कायापालट करण्याचं काम, नाशिकला महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट शहर करण्याचं काम हे देवाभाऊंच्याच नेतृत्वात केलं जाणार आहे. उभाटा गट सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत कारण संजय राऊत यांच्या कारभाराला ते वैतागलेले आहेत. काम करताना एक भुयार सापडला आहे. हिंदुत्ववादी संघटना आणि मुस्लिम संघटना या भुयारावरून वेगवेगळे दावे प्रतिदावे करताना दिसतात. पुरातत्व विभाग या भुयाराची पाहणी करणार आहे. मंचरमधील या मशिदी शेजारी मोठ्या संख्येनं सध्या पोलीस बंदोबस्त तैनात आहे. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरामध्ये एका मशिदीखाली रस्त्याच्या कामादरम्यान एक भुयार सापडलं. रस्त्याच्या कामादरम्यान मशिदीचा काही भाग कोसळलाय. त्यानंतर मशिदीमध्ये भुयारासारखी रचना दिसून आली. त्यानंतर बातमी पसरताच एकच खळबळ माजली. या भुयारावरून हिंदुत्ववादी संघटना आणि मुस्लिम संघटनांनी वेगवेगळे दावे केल्यामुळे वाद पेटलाय. वादानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त मशीद आणि भुयार याजवळ तैनात करण्यात आला. या भुयाराची आता पुरातत्व विभाग पाहणी करणार आहे. ही जी दर्गा आहे ही दर्गा कमीत कमी 400 वर्षापूर्वीची दर्गा आहे आणि त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. फक्त आम्ही काय बोलतो, आमची काय बाजू आहे ती आम्ही प्रशासनासमोर मांडू. दुसरीकडे हिंदू संघटनांनी या भुयाराचा तपास करून सत्य समोर आणा अशी मागणी केली. ते काम करत असताना काही भाग ढासळला तर ते भाग खाली आल्यानंतर तिथं काही हिंदूंचे बांधकामाचे अवशेष दिसतात ते म्हणजे सापडून आले. ते जर बोलत असेल 400 वर्षापूर्वीचं आहे तर 400 वर्षापूर्वी काय होतं तिथं? त्याच्या खाली हिंदू स्थापत्य कलेचा नमुना कसा काय सापडतोय? मंदिराचा जो आकार सापडलाय त्यामुळे गावामध्ये चर्चा अशी झाली एका मंदिरात आहे ती. पोलिसांनी या संपूर्ण भुयाराची पाहणी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. जे आवश्यक बंदोबस्त आहे मुख्यालयाकडनं जो आवश्यक बंदोबस्त आहे तो देण्यात आलेला आहे. अधिकारी देण्यात आलेले आहेत. आम्ही स्वतः आज सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि नगरपालिकेचे शिवसाहेब आम्ही सर्वांनी त्या ठिकाणची पाहणी केलेली आहे. दोन्ही समाजातील लोकांनी मान्य केलेलं आहे की आम्ही शांतता राखणार आहोत. गावामध्ये कुठलेही शांततेला गालबोट होईल अशा प्रकारचं कुणीही कृत्य करणार नाही. ही मशीद 400 वर्षांपूर्वीची आहे असा मुस्लिम बांधवांचा दावा आहे. मग 400 वर्षांपूर्वी 12 फूट उंच का बांधलं असा सवाल हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय. 1500 वर्षांपूर्वी कब्रस्तान बांधलं होतं असा हिंदुत्ववादी संघटनांचा दावा आहे. कब्रस्तान बांधलं त्याच्या खाली संपूर्ण वास्तू हिंदूंची निघाल्याचा दावा आहे. 30 ते 40 फूट खोदल्यानंतर सत्य समोर येईल असा हिंदुत्ववादी संघटनांचा दावा आहे. शरद पवार शनिवारपासून 4 दिवसीय नाशिकच्या दौऱ्यावर जात आहेत. पवार शनिवार ते मंगळवारपर्यंत सकाळपर्यंत नाशिकमध्ये असतील. सोमवारी नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा शेतकरी जनआक्रोश मोर्चा आहे. शरद पवार रविवारी पक्षाच्या बैठकीसह कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, रोहित पवार, जयंत पाटील आणि इतर नेते देखील उपस्थित राहणार आहेत.